खरं तर उघडपणाने काही बोलायचं नसतं, पण मी आज उघडपणानेच बोलतो की संजय चांगलं नाही, जरा थोडंसं शांत. तो आहे गरम डोक्याचा आणि कधी त्रासही भोगलेला नाही कधी काही, कारण का वडील एवढे मोठे होते, आईचा आशीर्वाद, आई तिची मोठी होती, बॉम्ब टाकीन मारून टाकीन, तो जमाना नाही आहे भाई. हे बघा, बीजेपी वाल्यांनी आता सांगू नये की राजकारणाचा स्तर घसरत चाललाय. हा घसरवला कोणी? परत जरा आता मारून मारून टाकू म्हणून सगळ्यांना तिकडे जे पत्रकार कव्हर करायला गेले होते. मारून टाकू मारून टाकू. मारू असं म्हटलं. माझा मित्र आहे संजय, आज नाही तर आम्ही फार लहानपणापासूनच मित्र आहोत. सध्या काय झालं मला माहित नाही. खरं तर उघडपणाने काही बोलायचं नसतं, पण मी आज उघडपणानेच बोलतो की संजय चांगलं नाही, जरा थोडंसं शांत. तो आहे गरम डोक्याचा, खरंच गरम डोक्याचा, आणि त्याच्यामुळे आणि कोणाच्या ऐकणाऱ्यातला नाही. आता आम्हाला कशी एक भीती आहे, पवार साहेब ओरडतील, ही भीती आमच्या मनात कायम असते. म्हणजे आपण काही चुकीचं बोललं आणि टीव्हीवर दिसलं तर आम्हाला खात्री आहे की 3-4 मिनिटाला पवार साहेबांचा फोन येणार, काय रे जितेंद्र, आणि ती भीती आमच्या मनात आई बापाच्या भीतीसारखी कायम असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या वर्तनात बोलण्यात मर्यादा बाळगतो. प्रत्येकाला एक भीती असावी लागते. मला वाटतं तू कोणालाच घाबरत, त्याला भीतीच नाही, आणि कधी त्रासही भोगलेला नाही कधी काही, कारण का वडील एवढे मोठे होते, आईचा आशीर्वाद, आई तिची मोठी होती, लाडात वाढलाय. त्याच्यामुळे मला एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून त्याला मी सांगेन की बॉम्ब टाकीन मारून टाकीन, वो जमाना नाही आहे भाई. ही वाक्य आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढंच फक्त लक्षात ठेवू संजय. ही राजकारणाची भाषा, जी राजकारणातली भाषा, हे बघा, बीजेपी वाल्यांनी आता सांगू नये की राजकारणाचा स्तर घसरत चाललाय. हा घसरवला कोणी? वैयक्तिक हेवे दावे आणि वैयक्तिक द्वेष ह्याच्यावरती राजकारण केलं कोणी या देशामध्ये? आईसचा वापर कोणी केला? इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचा वापर कोणी केला? या देशाला माहित तरी होतं का ईडी काय होतं 2014च्या अगोदर? तेव्हा बीजेपीने बाहेर येऊन संजय पाटील मी सांभाळा वगैरे बोलण्याचा अधिकार बीजेपीला नाही. हा, तो मित्र आहे म्हणून मी बोलतो, नाही तर मी तेही बोललो नसतो कधी आयुष्यात. पण ज्याच्याबरोबर आपण लहानपणापासून दिवस काढलेत आणि मला त्याचा स्वभाव माहिती आहे, आणि म्हणून मी इतकं उघडपणाने बोलतो. नाही तर मी कोणाबद्दलच कधी बोलत नाही. तुला तुझ्या हातात बॉम्ब आहे ना, जाऊन टाक, हिंमत आहे टाक. मी जर माझ्या म्हणजे मित्र नसता तर मी सांगितलं असतं न्यूक्लिअर, हायड्रोजन, कुठला बॉम्ब आहे न्यूक्लिअर. या गोष्टीमध्ये संजय राऊत यांनी सुद्धा त्यांना उचलवलं किंवा अशा स्वरूपाची भाष्य करणं, याच्यामुळे बघा, संजय राऊत महान आहेत, ते काय माझे मित्र नाहीत. संजय पाटील हा माझा मित्र, आणि माझा मित्र म्हणून मी त्याला नाकारत नाही. त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं हेही मी म्हणेन. कारण त्याला तिकीट देण्यात, तिकीट मिळवण्यात, बाकीच्या त्याच्या प्रवासामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने त्याला मित्र म्हणून आमदारकीपासून सगळीकडे मी साथ दिली आहे. त्याच्या पहिल्या तिकिटापासून त्याच्यामुळे तो विसरला असेल, त्याच्या लक्षात असेल, मला माहित नाही. पण संजय पाटील हा तसं काय गुंड प्रवृत्तीचा नाहीये. तो कसं काय बोलला की 5 मर्डर केले बिडे, आता काहीतरी भावनेच्या भरात बोलायचं नसतं, रेकॉर्ड आलं इथे. आता मी त्याचा विरोधक नाही आहे, तर 5 मर्डरचा आरोप तू कसं काय सांगू मी 5 जणांना मारले? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलंय, असं आहे की प्रचंड तणावाखाली. कारण का जे काही झालेलं आहे याचा महाराष्ट्राने फार चांगल्या ह्याचा स्वीकार केलेला नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय की उघडपणाने जनता विरोध करते, आणि ह्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गद्दारीला प्रचंड महाराष्ट्रात विरोध होतो. जे आम्हाला अनुभवायला मिळतंय, लोक जे काही बोलतायत त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की लोक गद्दारी सहन करणार नाहीत. आणि
त्याच्यातनं थोडंसं मग असं आहे की आपल्या बरोबरचीच माणसं आपल्यावर जेव्हा अंगावर यायला सुरुवात होते तेव्हा त्रास होतो. महायुतीमध्ये जाऊन मानसिक अवस्था बिघडली का तुझी? म्हणजे मानसिक अवस्था म्हणजे हे नाही, थोडासा एक मेंटल डिस्टर्बन्स येतो ना, माणूस स्ट्रेसमध्ये. पण हे त्याला म्हणजे संजयला काय नवीन नाही. पवार साहेबांनी त्या कुटुंबावरती मनापासून प्रेम केलं. पवार साहेबांचं आणि संजयच्या आईचं अक्षरशः बहीण भावाचे संबंध. म्हणजे त्याची आई म्हणजे मनोरमा ताई त्या भांडूपच्या नगरसेविका होत्या. त्याचे वडील दीनाराम पाटील हे ज्येष्ठ कामगार नेते होते, काँग्रेसचे मोठे नेते होते. आणि त्याच्यामुळे मला आठवतं त्याच्या घरात त्याच्या एका भावाची हत्या झाल्यानंतर मी आणि पवारसाहेब त्याच्या घरी गेलो. म्हणजे अनेक वर्ष अनेक गोष्टींमध्ये मी आणि तो एकत्र राहिलेलो आहे. म्हणजे काय चालू आहे, काय बोलतोय, मी आज त्याला फोन करणार होतो की संजय जरा आता एक 15-20 दिवस कुठेतरी जाऊन ये आणि जरा माध्यमांपासून लांब राहा. आणि जो कधी माध्यमांशी बोललेलाच नाही त्याला माध्यम काय समजणार आहे. आणि आज मला माहित नाही आता काय, पत्रकारांशी असं बोलणं मारून टाकेल. पत्रकार मित्र आहेत आपले यार, आपल्या विरोधात बातमी देणं हे त्यांचं काम आहे, आपली टिंगल करणं हे त्यांचं काम आहे. पत्रकारांचं काम आहे ते, त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे. आपणही त्यांची टिंगल, आपल्यालाही त्यांचं टिंगल करता आली पाहिजे. आपणही घाबरायचं नाही पत्रकारांची टिंगल करताना. मी करतो की नाही तुमची टिंगल, तुमच्याशी मस्ती करतो, टपली मारतो. म्हणजे पत्रकार हे आपले शत्रू नाही. आपण जे बोलू ते दाखवून देतात आणि मग त्याच्यात आपण पकडले गेलो तर त्यांच्यावर काय राग काढायचा. असं तुम्ही मला कितीतरी वेळा बघितलं पकडले. तुमच्यातल्या प्रत्येकाला मारायला पाहिजे होते. आपलं काम आहे का मारामाऱ्या करणं? आपण गांधीवादी आहोत. असं पक्ष बदलला म्हणून गांधीवाद थोडी बदलतो. असं करत संजय दीना पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आणि या वादग्रस्त विधानावर आता राजकारणातून आणि संपूर्ण मीडिया जगतातून एक सूर उमटतोय. त्याच विधानावरती त्यांचे बालपणीचे मित्र जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाष्य केलं. संजय दीना पाटील यांच्या वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांचं भाष्य आहे. मैत्री, राजकारण आणि नैतिकतेचा सल्ला देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिला. जितेंद्र आव्हाड संजय पाटलांच्या वक्तव्याचा त्यांनी जाहीर असा पंचनामाच केला आहे. मैत्री, राजकारण आणि पत्रकारांना दिलेल्या धमक्या ह्या योग्य नाही, असं बोलणं आता जमणार नाही. संजय पाटील हा माझा बालपणीचा मित्र आहे, पण त्यांनी राजकारणात अशा भाषा वापरणं योग्य नसल्याचं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाल्यात. मारून टाकीन ही भाषा तुमचं राजकारण संपवून टाकेल. पत्रकारांशी असं वागणं चुकीचं आहे असं स्पष्टपणे यावेळेस जितेंद्र आव्हाड हे म्हणालेले आहेत. पत्रकारांना धमकी आणि मर्डर केल्याच्या दाव्यामुळे मानसिक संतुलनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही काळ माध्यमांपासून लांब राहा आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी विश्रांती घ्या असा देखील सल्ला यावेळेस देण्यात आला. पवार कुटुंबाशी जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे, तर शिस्तीचा अभाव असल्याचं या ठिकाणी जितेंद्र आव्हाड सांगतात. पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेत्याची भीती नसल्याने वर्तनात मर्यादा उरत नाहीत. महायुतीत गेल्यामुळे आणि जनतेच्या विरोधामुळे मानसिक अस्वस्थता वाढलेली दिसून येते. पत्रकार शत्रू नसून ते त्यांचं काम करत आहेत. त्यांची टिंगल सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. आम्ही गांधीवादी आहोत. पक्ष बदलला तरी विचार बदलत नाहीत. पत्रकारांशी मस्ती चालेल पण हिंसा नको. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संजय दीना पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. पत्रकारांना दिलेल्या धमकीवर आणि त्यांच्या 5 मर्डर या संबंधित वादग्रस्त विधानावर आपली सविस्तर प्रतिक्रिया त्यांनी दिली. आव्हाड यांनी ही टीका केवळ एक राजकीय विरोधक म्हणून नाही तर एक जुना मित्र म्हणून केल्याचं स्पष्ट होता. सध्याच्या राजकीय वातावरणातील घसरलेल्या पातळीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड यांनी संजय दीना पाटील यांच्याशी असलेल्या आपल्या बालपणापासूनच्या मैत्रीचा उल्लेख केला.
पाटील हे मुळातच गरम डोक्याचे आहेत. ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. त्यांनी स्वतःचं उदाहरण देताना म्हटलं की शरद पवार यांच्याबद्दल असलेल्या भीतीपोटी आणि आदरापोटी आपण आपल्या वर्तनात आणि बोलण्यात नेहमी मर्यादा बाळगतो. मात्र संजय दिना पाटील यांनी अशा प्रकारची कोणतीही भीती ते बाळगत नसल्याने त्यांचं वर्तन हे बेलगाम झालेलं आहे असं त्यांनी यावेळेस सांगितलं. मारून टाकीन किंवा 5 मर्डर केलेत अशी भाषा वापरणं राजकारण संपवण्याचं लक्षण असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. त्यांनी भाजपवर निशाणा साधताना सांगितलं की देशात वैयक्तिक द्वेषाचं राजकारण भाजपनेच तर सुरू केलं. 2014 नंतर ईडी, CBI आणि इन्कम टॅक्सचा वापर करून राजकीय तळ घसरवण्यास त्यांनीच तर सुरुवात केली आहे. त्यामुळे आता संजय पाटील यांच्या विधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपला उरलेला नाही असं देखील त्यांनी ठामपणे यावेळी सांगितलं. संजय पाटील यांनी 5 खुनांची कबुली देणं किंवा पत्रकारांना धमकावणं हे त्यांच्या बिघडलेल्या मानसिक संतुलनाचं लक्षण असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सूचित केलं आहे. महायुतीमध्ये गेलेल्या आणि महाराष्ट्रातील जनतेने गद्दारी स्वीकारलेली नसल्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड तणावातून पाटील अशी विधानं करत असावेत असा अंदाज जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. लोकांमध्ये गद्दारीबद्दल असलेला रोष आता लोकप्रतिनिधींना सहन होत नसल्याचं देखील सांगितलं आहे. पत्रकार हे शत्रू नाहीत तर ते केवळ आपलं काम करतात असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केलं. पत्रकारांनी आपली टिंगल केली तर आपण खिलाडू वृत्तीने घेतली पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं. स्वतःचं उदाहरण दिलं. पक्ष बदलला तरी गांधीवादी विचारसरणी बदलता कामा नये असं सांगत त्यांनी हिंसेच्या भाषेचा निषेध केला. संजय पाटील यांच्या आईवडिलांचा आणि शरद पवारांचा असलेला ऋणानुबंध त्यांना आठवून दिला. पाटील यांना माध्यमांपासून काही काळ लांब राहण्याचा सल्ला देखील दिला. संजय पाटील यांच्या भावनेच्या भरात केलेल्या वक्तव्याचा, दाव्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला. जितेंद्र आव्हाड संजय पाटील यांना फोन करून वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. संजय पाटील यांनी किमान 10 ते 15 किंवा 20 दिवस माध्यमांपासून लांब राहून विश्रांती घेतली पाहिजे असा सल्ला देखील आव्हाड देणार आहेत. राजकीय नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना संयम पाळावा आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संजय पाटील यांच्या विधानांना त्यांच्या मानसिक तणावाचा परिणाम मानलेला आहे आणि मैत्रीच्या नात्याने त्यांनी पाटील यांना आत्मपरीक्षण करण्याचा आणि हिंसेची भाषा सोडून लोकशाही मार्गाने वागण्याचा सल्ला यावेळी दिला. मंडळी, या संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं मत काय? संजय दिना पाटील यांनी केलेली ही भाषा अशोभनीय आहे. ती तर तुम्हाला तशी वाटत असेल तर पत्रकारांसाठी आवाज उठवा आणि कमेंटमध्ये आपल्या भावना व्यक्त करा. धन्यवाद.